हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल मॅथमॅटिक्स लाईव्ह स्टडी. आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वीचं मॅथ 2 मधील सेकंड चॅप्टर सिक्वेन्स अँड सिरीज एक्सरसाइज 2.1. परंतु तत्पूर्वी काही महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट आपण सिक्वेन्स अँड सिरीजशी संबंधित समजून घेऊ. आपण वर्ग 10वीत असताना आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन अशा प्रकारे एक कन्सेप्ट शिकलोय आणि ते कशा प्रकारे तो सिक्वेन्स काढायचा, त्यामधली टर्म्स कशा काढायच्या, त्याचा सम्स कसे काढायचे हे सर्व पाहिले आहे. आपण थोडक्यात त्याची एक उजळणी करून घेऊ. आपल्याकडे अशा प्रकारे एक सिक्वेन्स दिलेला असतो 2 4 6 8 10 अँड सो ऑन. अशा प्रकारे सिक्वेन्स दिलेला असतो. आपण जे काही फर्स्ट टर्म असते तिला T1 असं म्हणतो, सेकंड टर्मला T2 म्हणतो, थर्ड टर्मला T3 म्हणतो, फोर्थ टर्मला T4 म्हणतो, फिफ्थ टर्मला T5 आणि अशा प्रकारे जेवढ्याही टर्म्स आपल्याला दिलेल्या असतील त्याला आपण त्या पद्धतीने नाव देत जातो. आणि हे सर्व करत असताना जे आपल्याकडे फर्स्ट टर्म असते त्यालाच आपण ए सुद्धा इंडिकेट करतो, ए म्हणून सुद्धा ओळखतो. त्याचबरोबर या अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एक असते कॉमन डिफरन्स. तेव्हाच ते अर्थमॅटिक प्रोग्रेशन असते. जेव्हा त्यामध्ये कॉमन डिफरन्स असेल तेव्हाच ते अर्थमॅटिक प्रोग्रेशन असते. जसं 2 आणि 4 मध्ये आपल्याकडे 2 आणि 4 मध्ये कॉमन डिफरन्स जर लक्षात घेतला तर 2 आहे. 4 and 6 मध्ये जर कॉमन डिफरन्स लक्षात घेतला तर 2 आहे. 6 and 8 मध्ये जर कॉमन डिफरन्स लक्षात घेतला तर 2च आहे. 8 and 10 मध्ये कॉमन डिफरन्स लक्षात घेतला तरी 2च आहे. अशा प्रकारे तो कॉमन डिफरन्स जर कॉमन येत असेल, डिफरन्स त्यामधला प्रत्येक टर्म मधला डिफरन्स कॉमन येत असेल तर मग त्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन असं आपण म्हणतो. आणि हे यूज करत असताना कॉमन डिफरन्स काढत असताना आपण फॉर्म्युला यूज करतो T2 - T1 इट इज D, T3 - T2 इट इज ऑल्सो D, T4 - T3 इट इज ऑल्सो D. आणि या बेसिसवर आपण त्यामधला कॉमन डिफरन्स काढू शकतो. आणि D जर कॉमन येत असेल प्रत्येक टर्मच्या दरम्यानचा तर आपण त्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणायला हरकत राहणार नाही. जसं आपल्याकडे T2 दिलेला आहे ते 4 - T1 आहे 2 2 - 2 इज इक्वल टू 2. इथे T3 दिला आहे आपल्याकडे 6 6 - T2 दिलेला आहे आपल्याकडे 4 इज इक्वल टू 2. T4 दिलेला आपल्याकडे 8 8 - 3 दिले आपल्याकडे 6 इज इक्वल टू 2. म्हणजे हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ए आणि डी ही असते. आणि त्या बेसिसवर आपण पुढील जे काही सम काढायचे असते, टर्म काढायचे असते ते आपण काढतो. आणि त्याच्यासाठी आपण फॉर्म्युले यूज करतो किंवा करत होतो 10th मध्ये. ते आपल्याला यावेळेस तरी करायचे नाही आहे 11th मध्ये. 11th मध्ये आपल्याला वेगळ्या कन्सेप्ट शिकायचे आहेत. तर त्यामध्ये आपण Tn चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. Tn काढायचं असेल तर आपण करत होतो a प्लस n - 1 इंटू डी. अशा प्रकारे हा एक फॉर्म्युला होता आपल्याकडे Tn काढण्याचा. आणि आपल्याकडे सम काढण्याचा फॉर्म्युला होता Sn सम समिशन. त्याची बेरीज कशी काढायची, पूर्ण टर्म जेवढ्या दिलेल्या असतील किंवा त्यांनी सांगितलेल्या तेवढ्या टर्म कशा काढायच्या. तर Sn हा एक फॉर्म्युला आपण यूज करतो. तो फॉर्म्युला होता आपल्याकडे n/2 ब्रॅकेट 2a ब्रॅकेट n - 1 2a प्लस n - 1 इंटू डी. अशा प्रकारचा आपल्याकडे सेकंड फॉर्म्युला होता. या बेसिसवर आपण सम आणि टर्म्स काढत होतो अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये. अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये हे सर्व महत्त्वाची बाब आहे. या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याच आधारावर आपल्याला 11th मध्ये पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे जीपी. जीपी मीन्स जिओमेट्रिक प्रोग्रेशन. जीपी मीन्स जिओमेट्रिक प्रोग्रेशन. आता जीपी मध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला सिक्वेन्स दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल आपण जर लक्षात घेतलं 2 4 8 16 अँड सो ऑन अशा प्रकारचे एखादा आपल्याकडे सिक्वेन्स दिलेला असतो. तर यामध्ये तेच कन्सेप्ट. यामध्ये जी फर्स्ट टर्म असते तिला आपण T1 म्हणतो, सेकंड टर्मला T2 म्हणतो, थर्ड टर्मला T4 म्हणतो, फोर्थ टर्मला T4 म्हणतो. अशा प्रकारे आपल्याकडे टर्म दिलेल्या असतात. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब जो फर्स्ट आपल्याकडे टर्म असते त्याला आपण ए म्हणूनच इंडिकेट करतो. तशा प्रकारे आपल्याकडे ए इथे दिलेला आहे 2, तशाच प्रकारे आपण त्याला ए म्हणावं. आता इथे आणि इथे सर्वात महत्त्वाची बाब डिफरन्स काय आहे, फरक काय आहे ते समजून घ्यायचं आहे. आपण इथे कॉमन डिफरन्स काढला होता, फरक काढला होता यांच्यामधला, यांच्या दरम्यानचा, प्रत्येक टर्मच्या दरम्यानचा आपण फरक काढला होता. परंतु इथे फरक नाही आहे, तर इथे मल्टिपल असतो. त्याला कॉमन रेशो म्हणून आपण इंडिकेट करू शकतो, मीन्स आर म्हणून इंडिकेट करू शकतो. आणि हा कॉमन रेशो काढत असताना जशा प्रकारे आपण इथे कॉमन डिफरन्स काढला होता T2 - T1 T3 - T2 T4 - T3 अशाच प्रकारे इथे कॉमन रेशो काढायचा आहे, कॉमन डिफरन्स काढायचा नाही. आणि तो कॉमन रेशो कसा निघेल, आपल्याकडे फॉर्म्युला असतो T2/T1 इज इक्वल टू R, T3/T2 R इज इक्वल टू T4
अपॉन T3 या पद्धतीने आपण इथे कॉमन रेशियो काढू शकतो. म्हणजे आपल्याला म्हणायला हरकत नाही की याच्यामध्ये इथे कॉमन डिफरन्स असतो, तर इथे कॉमन एका नंबरने आपण मल्टिपल केलेलं असते टर्म्सला, तेव्हा कुठेतरी जाऊन जीपी आपल्याला मिळतो. जीपी मध्ये आणि एपी मध्ये फरक हाच आहे, ते कॉमन डिफरन्स असतो. यामध्ये प्लस केलेले असतात नंबर, जसं 2 + 2 4, 4 + 2 6, 6 + 2 8, 8 + 2 10. परंतु इथे प्लस केलेले नसतात, तर इथे मल्टिपल केले असतात. 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 8 × 2 = 16. इथे मल्टिपल केलेलं असते, म्हणून इथे डिफरन्स नसतो, तर इथे कॉमन रेशो असतो. जशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे, आपण टाकून पाहू. आपल्याकडे दिले T2 अपॉन T1. T2 आपल्याकडे आहे 4, 4 अपॉन T1 आहे आपल्याकडे 2 = 2. देन सेकंड T3 आहे आपल्याकडे 8, 8 अपॉन T2 आहे आपल्याकडे 4, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. दॅट इज कॉमन रेशो. त्यानंतर पुढे आरची व्हॅल्यू दिलेली आहे. नेक्स्ट आपल्याकडे T4 आपल्याकडे 16, 16 अपॉन T3 आहे आपल्याकडे 8, 8 × 1 = 8, 8 × 2 = 18. अशा प्रकारे 8 × 2 = 16. अशा प्रकारे आपल्याकडे कॉमन रेशो भेटलेला असतो. आणि हे सर्व काढण्याचे आपल्याकडे दोन फॉर्म्युला आहेत, जे आपल्याला प्रत्येक वेळी यूज करावे लागेल. एक्सरसाइज 2.1 मध्ये आपल्याला पहिला फॉर्म्युला यूज करावा लागेल TN चा. इथे सुद्धा TN आणि SN चे फॉर्म्युले असतात. आपल्याला TN चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. अँड देन एक्सरसाइज 2.2 मध्ये आपल्याला SN चा फॉर्म्युला यूज करावा लागेल, जो मी इथे तुम्हाला लिहून देतो. समजून घेण्याचा प्रयत्न करा. TN काढत असताना TN चा फॉर्म्युला आपल्याकडे असतो सिक्वेन्स अँड सिरीज, त्यामधलं जीपी जे आपल्याला शिकणं महत्त्वाचं आहे, त्यामध्ये TN चा फॉर्म्युला बरोबर लक्षात घ्यायचा. TN = n × a × r⁻n−1. अशा प्रकारे फॉर्म्युला असतो आपल्याकडे TN काढण्याचा. r × a × r⁻n−1 TN काढण्याचा. जशा प्रकारे इथे आपण TN काढण्याचा फॉर्म्युला पाहिला होता a + n−1 × d. तशाच प्रकारे इथे जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये एपीच्या व्यतिरिक्त जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये TN चा फॉर्म्युला असतो आपल्याकडे a × r⁻n−1 हा फॉर्म्युला असतो. त्याचबरोबर इथे SN चा जसा फॉर्म्युला असतो, इथे सुद्धा समीशन काढावं लागतं. इथे सुद्धा SN चा फॉर्म्युला असतो. SN = बरोबर पद्धतशीर लक्षात ठेवायचं. इथे फक्त दोन. जशा प्रकारे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपण SN काढण्यासाठी n/2 × 2a + n−1 × d हा एक फॉर्म्युला यूज करतो. तशाच प्रकारे जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये सुद्धा आपल्याला SN काढायचं असते, समीशन काढायचं असते, आणि त्यासाठी फॉर्म्युला आपण यूज करतो a × r⁻n−1 अपॉन r−1 हा एक फॉर्म्युला आपण यूज करतो. परंतु याचाच एक वेगळा फॉर्म्युला आपण यूज करतो, आणखी एक वेगळा फॉर्म्युला यूज करतो. तो कसा करतो ते पण सांगतो. SN = a × r1−r⁻n अपॉन 1−r हा एक फॉर्म्युला आपण यूज करतो. बरोबर शांततेने लक्षात ठेवायचं. हे दोन्ही फॉर्म्युले आपण यूज करतो, फर्स्ट अँड सेकंड. आणि हे केव्हा यूज करतो हे लक्षात ठेवायचं, जेव्हा आपल्याकडे r ची व्हॅल्यू ही बिगर दॅन 1 असते, ग्रेटर दॅन 1 असते. r ची व्हॅल्यू जेव्हा ग्रेटर दॅन 1 असते, तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करतो. ज्या वेळेस आपल्याला r ची व्हॅल्यू दिलेली असेल आणि ती ग्रेटर दॅन 1 असेल, 1 पेक्षा जास्त असेल, मोठी असेल, 1 नसेलच, r is not 1, r is not 1, r ग्रेटर दॅन 1, त्यावेळेस आपण हा एक फॉर्म्युला यूज करतो. आणि हा फॉर्म्युला यूज केव्हा करतो, तर r is smaller than 1. r ची व्हॅल्यू जर 1 पेक्षा कमी असेल, लहान असेल, म्हणजे सपोजली मायनस असेल, तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करतो. हे दोन्ही फॉर्म्युले आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत SN काढण्याचे. SN काढण्याचा पहिला फॉर्म्युला आहे आपल्याकडे a × r⁻n−1 अपॉन r−1, जेव्हा r हा 1 पेक्षा ग्रेटर असेल, मोठा असेल तेव्हा. आणि सेकंड फॉर्म्युला आपल्याकडे SN = a × 1−r⁻n अपॉन 1−r, जेव्हा r हा 1 पेक्षा लहान असेल, r smaller than 1, तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करतो. आणि या फॉर्म्युल्याने आपण
जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधील टर्म काढू शकतो किंवा समीशन काढू शकतो. हेच आपल्याला यापैकी या दोन फॉर्म्युलापैकी टीएन फॉर्म्युला आपल्याला एक्सरसाइज 2.1 मध्ये यूज करावा लागतो आणि सेकंड समीशनचा जो फॉर्म्युला आहे तो 2.2 मध्ये यूज करावा लागतो. तर आपण त्या पद्धतीने आपण या फॉर्म्युल्याने आपण सर्व टाकत जाऊ, सोडवत जाऊ. आपण कुठे जायचं नाही, आपण सर्व ज्या गोष्टी सिक्वेन्सने करत जाऊ. कोणी जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा, म्हणजे पुढे येणारे जेवढे काही व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर आपण जाऊ एक्सरसाइज 2.1 कडे. एक्सरसाइज 2.1 मध्ये पहिला क्वेश्चन आहे आपल्याकडे. फर्स्ट क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 आहे चेक whether the following sequence are GP. Are GP? If so, write Tn. If so, write Tn. आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलंय की खाली दिलेले आपल्याकडे जे आहे त्यामध्ये फर्स्ट आहे आपल्याकडे 2, 6, 18, 54 अँड सो ऑन अशा प्रकारे एक दिले आहे. आणि सेकंड याच्यामध्ये दिले आपल्याला 1, -5, 25, -125 अशा प्रकारे हे दोन सिक्वेन्स दिले. आणि आपल्याला विचारला प्रश्न चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स आर जीपी. हे जे सिक्वेन्स आहे ते जीपी आहेत का हे विचारलंय. आणि इफ सो, जर हे असतील, जर हे जिओमेट्रिक सिक्वेन्स असतील, जीपी असतील, तर मग याच्यापैकी टीएन काय असेल ते शोधायचं सांगितलं. अत्यंत सोपी पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे. आपण फॉर्म्युला लिहिला होता इथे. टीएन काढण्याचा फॉर्म्युला इथे लिहून देतो. टीएन इज इक्वल टू ए इंटू आर रेस टू एन मायनस 1 अशा प्रकारचा आपण हा फॉर्म्युला घेतला होता. आणि हा फॉर्म्युला आपल्याला इथे प्रत्येक ठिकाणी अप्लाय करावा लागतो. आता त्यापैकी पहिले तर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स आर जीपी. हा सिक्वेन्स जो आहे तो जीपी आहे की नाही शोधायचा आहे. आणि तो जीपी केव्हा राहणार आहे आपण बोललो, याच्याबद्दलच बोललेलो आहोत की हा जीपी असण्यासाठी याच्यामधला जो कॉमन रेशो आहे तो कॉमन रेशो कॉमन यायला हवा, म्हणजे कॉन्स्टंट यायला हवा, तेव्हाच हे जीपी असेल. तर आपण फर्स्ट टर्म मध्ये किंवा फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण समजून घेऊ. फर्स्ट गणितामध्ये पहिल्या गणितामध्ये आपण समजून घेण्याचे प्रयत्न करू. हे काढत असताना आपल्याला माहिती आहे T1 आहे आपल्याकडे, T2 आहे आपल्याकडे 6, T3 आहे आपल्याकडे 18 आणि T4 आहे आपल्याकडे 54. अशा प्रकारे आपल्याकडे सर्व गोष्टी दिल्या आहे. ए इज इक्वल टू आपल्याला माहित आहे फर्स्ट टर्म मीन्स ए आपण घेऊन घेतलाय. आता आपल्याला याच्यामधला कॉमन रेशो जो आहे तो काढायचा आहे, आर काढायचा आहे. आर आपल्याला माहित नाही, आर काढायचा आहे. आर काढण्यासाठी आपल्याला सांगितलंय की T2/T1 इज इक्वल टू आर, T3/T2 इज इक्वल टू आर. आपण हे दोन गोष्टी आपण टाकण्याचे प्रयत्न करू. T2 आहे आपल्याकडे, T2 आपण इथे मांडलाय. T2 इज इक्वल टू 6/T1 आहे आपल्याकडे. 2 इज इक्वल टू 2 3 6 आपल्याकडे इथे कॉमन रेशो येऊन राहिला 3. हे पण काढून पाहू. T3 आहे आपल्याकडे 18/T2 आहे आपल्याकडे. T2 आपल्याकडे 6 3 18. इथे कॉमन रेशो जो येऊन राहिला आपल्याकडे कॉमन येत आहे, कॉन्स्टंट येत आहे, म्हणजे आर आपल्याला भेटतोय 3. म्हणजे इथे कॉमन रेशो येत आहे म्हणजे हे जीपी आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो this is GP. This is GP because common ratio is constant. असे लिहिले तरी चालते. There are common ratio
is constant. There are common ratio. एवढंच लिहायचं की this is GP, this is GP, this is GP. हे आपल्याला भेटलेलं आहे. हे सर्व पद्धतशीर समजायला हवं की आपण याच्यामध्ये जीपी आहे की नाही हे समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला याच्यामधला जो कॉमन रेशो आहे तो कॉमन रेशो काढण्याचे प्रयत्न करावे लागतील. कॉमन रेशो काढावा लागेल आणि कॉमन रेशो कसा काढायचा तर आपल्याकडे टर्म आहे त्याला T1, T2, T4 अशा प्रकारे नावं देऊन द्यायचे, अशा प्रकारे त्याचे इंडिकेशन देऊन द्यायचे आणि नंतर मग आपल्याकडे फॉर्म्युला असतो T2/T1, T3/T2 आणि याचे जे काही आन्सर्स येतात, याचे जे काही रेशो येतात ते जर कॉमन येत असेल तर ते जीपी आहे. एवढं जरी लिहिलं तुम्ही तरी खूप आहे. आपल्याला फर्स्ट क्वेश्चन तेच आहे की चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स आर जीपी. हे जीपी आहे की नाही तर सो दिस इज जीपी, दिस इज जीपी. अँड सेकंड इफ सो जर असेल जीपी असेल तर राईट टीएन. आता टीएन चा फॉर्म्युला आपण इथे लिहिलाय. हा फॉर्म्युला जर तुम्ही इथे यूज केला, आता मी इथे या साइडला लिहितो, नंतर मग तुम्ही सर्व याचा स्क्रीनशॉट काढू शकता, कॉपी करू शकता. आता याच्यामध्ये टीएन काढत असताना टीएन इज इक्वल टू वी हॅव टीएन is equal to a into r raised to n minus 1. n टर्म काढायची आहे आपल्याला, tn काढायचं आहे. आता tn काढत असताना आपल्याला दोन गोष्टीची गरज असते, a आणि r, आणि आपण दोन्ही गोष्टी काढलेल्या आहेत. त्याच गोष्टी आपण या फॉर्म्युलामध्ये अप्लाय करणार आहोत. tn आता आपल्याला n माहित नाही, n किती आहे हे माहित नाही, इज इक्वल टू a माहित आहे आपल्याकडे, a इज इक्वल टू 2 इंटू r आहे आपल्याकडे 3 रेज टू n minus 1. हे असंच राहणार आहे, हे बदलणार नाही बिकॉज आपल्याला tn माहित नाही आहे, n ची व्हॅल्यू नाही माहित आहे, म्हणून आपण असं ठेवू 2 into 3 raised to n minus 1. हे तुमच्याकडे आलेलं आहे शेवटचं आन्सर. ते आपल्याला त्यांनी सांगितलं चेक विथ द फॉलोइंग सिक्वेन्स आर जीपी. इफ सो राईट tn पण काढलंय आपण आणि दिस इज जीपी हे सुद्धा पाहिलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण यामधले सर्व क्वेश्चन सोडवू शकतो आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. हे सर्व लिहिलेलं नसेल तर तुम्ही सर्व स्क्रीनशॉट काढू शकता, याच्यात हे सर्व कॉपी करू शकता. चला आता याच्यामधले फर्स्ट क्वेश्चन मध्ये सेकंड सब क्वेश्चन जो आहे त्याच्याकडे वळू आपण. सेकंड सब क्वेश्चन तेच सेम, आपल्याला हा जीपी आहे की नाही ते शोधायचं आहे. जीपी आहे की नाही हे शोधण्यासाठी आपल्याला पहिला आपल्याला T1 ची व्हॅल्यू माहित आहे. T1 इज इक्वल टू 1 आहे, T2 इज इक्वल टू -5 आहे, T3 इज इक्वल टू आपल्याकडे 25 आहे, त्यानंतर T4 आपल्याकडे 125 आहे, -125 आहे. हे सर्व दिलेलं आहे आणि आपण कॉमन रेशो काढत असताना R इज इक्वल टू कॉमन रेशो काढत असताना आपल्याला माहित आहे T2/T1, R इज इक्वल टू T3/T2, R इज इक्वल टू T4/T3. अशा प्रकारे फॉर्म्युलात आपण अप्लाय करत असतो आणि कॉमन रेशो काढण्याचा प्रयत्न करत असतो. आता इथे R इज इक्वल टू T2 आपल्याला माहिती आहे, T2 आहे आपल्याकडे -5/T1 आहे आपल्याकडे 1. R इज इक्वल टू -5/1. आता कुठल्याही संख्येला आपण जेव्हा 1 ने भागतो तेव्हा आपल्याकडे आन्सर जे असते ते तेच येत असते -5. यामध्ये त्यानंतर सेकंड टर्म नुसार आपण काढू T3 आहे आपल्याकडे 25/T2 आहे आपल्याकडे -5. याचा सुद्धा आन्सर 5 5 25 मायनसचा साइन आहे, मायनसचा साइन जसं तसं राहणार आहे. R इज इक्वल टू थर्ड टर्म नुसार काढू आपण. थर्ड टर्म T4/T3. T4 आहे आपल्याकडे -125 T3 आहे आपल्याकडे 25 5 जा 125 आणि मायनसचं जे साइन होतं ते मायनसचं साइन म्हणजे R चे जे व्हॅल्यू आहे ते इथे कॉमन येत आहेत, म्हणून हे जीपी आहे. म्हणून इथे लिहू शकतो आपण की धिस इज जीपी, दिस इज जीपी. आता जीपी असेल तर काय करायचं सांगितलं, तर जीपी असेल तर आपल्याला विचारले राईट nth टर्म आपल्याला माहित नाही, परंतु आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. इथे लिहायचो फॉर्म्युला माहित आहे Tn इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे a इंटू r रेज टू n -1. हे काढायचं आहे, आपण यामध्ये टाकून देऊ. Tn इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, आपण a ची व्हॅल्यू अगोदर फर्स्ट टर्म म्हणजे a 1 मल्टिप्लाय करा, r आला आपल्याकडे, r आहे आपल्याकडे -5 रेज टू n -1. अशा प्रकारे आपण फॉर्म्युलामध्ये अप्लाय करू शकतो. आता हे 1 ने आपण जेव्हा एखाद्या कुठल्याही टर्मला कुठल्याही संख्येला जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा तीच संख्या येत असते, म्हणून आपल्याकडे Tn भेटते. Tn इज इक्वल टू -5 रेज टू n -1. हेच आपलं
शेवटचा आन्सर आहे, त्याकडे बरोबर लक्ष असायला हवं. फर्स्ट सेकंड दोनही गोष्टी आपण पद्धतशीर सोडवण्याचे प्रयत्न केले, दोनही इक्वेशन सोडवण्याचे प्रयत्न केले. सर्व लिहिलं नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण लगेच पुढच्या उत्तराकडे जाणार, पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. चला मित्रांनो, आपण यामधले फर्स्ट अँड सेकंड क्वेश्चन पाहिलेले आहे. आपण आता थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ यामध्ये 5 सब क्वेश्चन्स आहेत. थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. थर्ड आहे आपल्याकडे √5, 1/√5, 1/5√5, 1/25√5 अशा प्रकारे आपल्याला सिक्वेन्स दिलेला आहे. अशा प्रकारे सिक्वेन्स दिला आहे आणि हा सिक्वेन्स जीपी आहे की नाही हे आपल्याला शोधायचं आहे. थोडंसं कठीण वाटत असेल परंतु कठीण नाही, अत्यंत सोपी आहे. हा थर्ड क्वेश्चन, त्याकडे लक्ष ठेवा. फोर्थ क्वेश्चन आहे आपल्याकडे. फोर्थ तुम्ही सोडू शकता, मी फोर्थच घेतो. फिफ्थ तुम्ही सोडू शकता. फोर्थ क्वेश्चन आहे आपल्याकडे 3, 4, 5, 6 अँड सो ऑन. अशा प्रकारे आपल्याकडे फोर्थ क्वेश्चन आहे. हे दोन्ही क्वेश्चन आपल्याला अशाच प्रकारे सोडवायचे आहे. चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स आर जीपी. हे जीपी आहे की नाही ते शोधायचं आहे. ते शोधण्यासाठी आपल्याला कॉमन रेशो जो आहे तो कॉमन निघते की नाही ते पाहायचं आहे. म्हणजे हे जीपी असेल अँड देन एन टर्म काढायचे. आता थर्ड मध्ये सर्वात महत्त्वाची बाब आपल्याकडे टीएन, टी1 आहे, हा टी2 आहे, टी3 आहे आणि टी4 आहे. आपल्याला दिलेलंच आहे. आपल्याला माहित आहे आपण कॉमन रेशो काढत असताना r इज इक्वल टू t2 अपॉन t1, r इज इक्वल टू t3 अपॉन t2 अँड r इज इक्वल टू t4 अपॉन t3 अशा प्रकारे फॉर्म्युला यूज करतो आणि त्यानुसार आपण रेशो काढू शकतो. आपल्याकडे t2 आहे. आपण या फॉर्म्युलाचा अप्लाय करू. t2 आहे आपल्याकडे 1/√5 अपॉन t1 आहे आपल्याकडे √5. बरोबर लक्षात घ्यायचं सर्व जास्त गोष्टी. आता याच्यामध्ये काही डिनॉमिनेटर मध्ये नाही, 1 आहेच. हा इकडे भागीला आहे, भागीला उलट गुणिला आपण 10वी पर्यंत शिकलोय त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. बरोबर 1/√5 हा भागीला आहे, भागीला उलट गुणिला मल्टीप्लाय बाय 1/√5 अशा प्रकारे आपल्याकडे आन्सर येणार आहे. आता यांचं दोघांचं ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा रूटचं ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन असते त्यावेळेस रूट कॅन्सल होऊन जात असते. म्हणजे आपल्याकडे आन्सर येते 1/5 याचा आन्सर येते 1/5. म्हणजे r ची व्हॅल्यू येते 1/5. आता सेकंड टर्म आपण त्याच्यामध्ये सोडवतो t3 अपॉन t2. t3 आहे आपल्याकडे 1/5√5 अपॉन t2 आहे आपल्याकडे 1/√5. सेम भागीला आहे, भागीला उलट गुणिला आपण 10वी पर्यंत शिकलोय ते तशाच पद्धतीने करायचं आहे. 1/5√5 मल्टीप्लाय आहे, भागीला उलट गुणिला घेतो आपण, मल्टीप्लाय आपल्याला करायचं आहे, उलट करायचं आहे. हा √5 वरती जाईल, √5/1 लक्षात घ्यायचं. आता इथे काय होणार आहे, इथे √5 कॅन्सल होऊन जाईल कारण आपण भागाकार करत असतो. इथे राहिला 1 आणि येथे 5 × 5 इज इक्वल टू 1/5. म्हणजे यामधला जो काही r येत आहे तो कॉमन येत आहे. तो कॉमन येत असल्या कारणाने आपण लिहू शकतो धिस इज जीपी. आणि n टर्म जर काढायचे असेल, मी या साईडला घेतो, नंतर मग आपण ते कॉपी करून घेऊ आणि नंतर मग ते आपण मोडून टाकू. n टर्म जर काढायचे असेल याच्यामध्ये n टर्म काढायचे असेल तर वी हॅव tn is equal to a into r raised to n minus 1 अशा प्रकारे आपल्याकडे फॉर्म्युला आहे. हा इथे मी दिलेला आहे, तो बरोबर सोबत ठेवायचा, पाठ करून घ्यायचा. ठीक आहे. वी हॅव tn is equal to a into r raised to n minus 1 अशा प्रकारे फॉर्म्युला आहे. आपल्याकडे a ची व्हॅल्यू ऑलरेडीच आहे. a मीन्स फर्स्ट टर्म तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर r ची एकूण व्हॅल्यू काढली 1/5
5. आपण या फॉर्म्युलामध्ये अप्लाय करू. Tn नाही आपल्याकडे, n माहित नाही आहे, राहू देऊ. a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे √5, a ची व्हॅल्यू आपल्याकडे √5 इंटू r आहे आपल्याकडे, r आपल्याकडे 1/5, 1/5 रेस टू n मायनस 1. आता n ची आपल्याला व्हॅल्यू माहित नाही म्हणून आपण याला तसंच ठेवू, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. म्हणजे हेच आपलं फायनल उत्तर आहे. आपल्याकडे आन्सर आहे Tn इज इक्वल टू √5 इंटू 1/5 रेस टू n मायनस 1. अशा प्रकारे हे आपलं आन्सर फायनल आन्सर आलेलं आहे. Tn इज इक्वल टू √5 इंटू 1/5 n मायनस 1 रेस टू n मायनस 1. अशा प्रकारे हे आपलं थर्डचं आन्सर आहे. पूर्ण कॉपी करून घ्या, नाहीतर मग स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. चला तर पुढचा क्वेश्चन आपल्याकडे चौथा प्रश्न आहे. चौथा प्रश्न फोर्थ क्वेश्चन मध्ये आपल्याला सुद्धा एक सिक्वेन्स दिला आहे आणि त्या सिक्वेन्स जीपी आहे की नाही ते शोधायचं आहे. ते शोधण्यासाठी आपल्याला माहित आहे आपल्याकडे T1 आहे, T2 आहे, T3 आहे, T4 आहे. 3 इज इक्वल टू T1, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 5 अँड T4 इज इक्वल टू 6. 4 मीन्स काय, T मीन्स काय, टर्म, चौथी टर्म, तिसरी टर्म, दुसरी टर्म, पहिली टर्म, फक्त सिक्वेन्स दिलेला आहे त्याला आपण म्हणतो. आणि आपण याच्यामधला कॉमन रेशो काढत असताना आपल्याला माहित आहे R इज इक्वल टू T2 अपॉन T1, R इज इक्वल टू T3 अपॉन T2, R इज इक्वल टू T4 अपॉन T3. अशा प्रकारे आपण फॉर्म्युला अप्लाय करतो. यापैकी दोनही केले तरी काही फरक पडणार नाही, एकदा तुम्हाला आलं की सर्व समजून जाईल. मग आपण टाकण्याचे प्रयत्न करू. R इज इक्वल टू काढण्याचे प्रयत्न करू. R इज इक्वल टू T2 अपॉन T1, T2 आहे आपल्याकडे 4 अपॉन R, 4 अपॉन T1 इज इक्वल टू 3. याच्यात काही बदल होणार नाही, हे पॉईंट मध्ये निघणार नाही, म्हणजे याचा आन्सर 4 अपॉन 3 राहणार आहे. हा एक रेशो निघाला आपल्याकडे. सेकंड रेशो सेकंड फॉर्म्युला मध्ये टाकून बघू आपण. T3 अपॉन T2, T3 आहे आपल्याकडे 5, T3 आपल्याकडे 5 आहे, 5 अपॉन T2 आहे आपल्याकडे 4, 5 अपॉन 4 मीन्स 5 अपॉन 4. आता येथे तुमच्या सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की हा कॉमन रेशो नाही आहे, म्हणून ही जीपी नाही आहे. तुम्ही लिहू शकता इथे की दिस इज नॉट जीपी, धिस इज नॉट जीपी, बिकॉज कॉमन रेशो जो आहे तो डिफरन्स येत आहे, कॉमन येत नाही आहे, म्हणून हे जीपी नाही. आता जीपी नाही म्हणजे एन टर्म काढण्याचा प्रश्नच नाही, म्हणून हेच तुमचं फायनल आन्सर आहे फोर्थ क्वेश्चनचं. फिफ्थ सुद्धा असंच आहे, तुम्ही सोडू शकता चांगल्या पद्धतीने. आपण या व्हिडिओमध्ये पूर्णचा पूर्ण एक्सरसाइज 2.1 मधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. याच्याच बरोबर आणखी क्वेश्चन्स आहेत जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तत्पूर्वी तुमच्यापैकी काही लोक नवीन असतील आणि हे सर्व तुम्हाला समजत असेल शिकलेलं, तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि बेल आयकॉनला टच करा, म्हणजे पुढचे येणारे जेवढेही व्हिडिओ असतील ते सर्वचे सर्व व्हिडिओ तुमच्या कामात पडतील, तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि अशा प्रकारे आपण पूर्ण 11चा सिलेबस 12चा सिलेबस कव्हर करणार आहोत. त्या पद्धतीने आपण हे सर्व समजून घेण्याचे प्रयत्न करावेत.